ॲपवर आधारित ओला उबेरसारख्या टॅक्सी सेवेच्या मनमानी भाडेवाढीला सरकारनं ब्रेक लावण्याचा निर्णय घेतलाय। सण उत्सवाच्या काळात 1.5 पट भाडे वाढत शक्य असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी। राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाला राज्य सरकारनं मंजुरी दिली। शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता 12 फुटांचा करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। रस्ते अपुरे पडू लागल्यानं निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला फडणवीस उपस्थिती लावणार आहेत। 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या काही बैठकाही होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। उद्या होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिंदे उपस्थिती लावणार आहेत। या बैठकीनंतर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर सुद्धा शिंदे चर्चा करण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीनंतर वैष्णवीचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली। तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले। हगवणे पिता पुत्राची 28 मे पर्यंत कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली। हगवणे कुटुंबावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी सरकारकडे केली। तर नियमात बसल्यास मकोका कायद्यानुसार कारवाई करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती, हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापने या संदर्भात प्रतिक्रिया दिली। हगवणे कुटुंबियांविरोधातील महिला आयोगात तक्रार केली, मात्र महिला आयोगानं दुर्लक्ष केलं, तर पोलिसांनीही कुठली कारवाई केली नसल्याची खंत मयुरीने यावेळी व्यक्त केली। वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला आज अटक होण्याची शक्यता आहे। वैष्णवीच्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी गेले असताना निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली। वैष्णवीच्या आईवडिलांच्या तक्रारीनंतर निलेश चव्हाण फरार। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेनं फरार होण्यासाठी वापरलेली थार गाडी पोलिसांनी जप्त केली। तसेच वैष्णवीच्या पती शशांक हगवणेंनी वापरलेली इंडेवर आणि बलेनो गाडीही पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली। पुण्यात हुंडा मुक्तीसाठी मराठा समाजानं पुढाकार घेतलाय। मराठा आणि बहुजन शेतकरी समाजातील विशेषतः पुणे पट्ट्यातील काही भागात बडेजावी विवाह सोहळ्याचं अनुकरण, उदात्तीकरण, राजकीयकरण हा थांबवण्यासाठी आता मराठा समाजानं पुढाकार घेतला। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केले। रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याचे त्यांनी विरोध केला। मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी स्वीकारली। भुजबळांना जबाबदारी दिल्याचं शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं। तर मंत्री अतुल सावेंकडे दिव्यांग कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला। शासनाकडून दोन्ही आदेशाचे राजपत्र प्रकाशित करण्यात आले। मंत्रिमंडळात 9-10 वेळा एंट्री आणि एक्झिट झाली। हे खातं माझ्याकडे तिसऱ्यांदा आले। मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भुजबळांनी आनंद व्यक्त केलाय। शिवभोजन बंद होणार अशा चर्चा असताना मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। ही योजना बंद होणार नाही, भुजबळांनी अशी ग्वाही दिली। छगन भुजबळ मंत्रिमंडळात आले हे भाजप शिवसेनेचं दुर्दैव आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली। बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्यांनी मंत्रिमंडळात लागणं हे शिवसेनेचं अपयश आहे असा हल्लाबोल सुद्धा यावेळी अंबादास दानवे यांनी। छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी स्वीकारत आढावा बैठक घेतली। यावेळी नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतलाय। भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांपर्यंत अन्न पुरवठा होत नाही, त्यांना शिधापत्रिका देण्याचे आदेश भुजबळांनी दिले। अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आवश्यकता भासली तर सुप्रीम कोर्टात लढाई लढू, इचलकरंजीच्या मेळाव्यात फडणवीसांनी ही ग्वाही दिली। कर्नाटक सरकार सोबत धरणाच्या उंचीबाबत चर्चा सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले। अकोल्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। अकोल्यात संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे बॅनर जाळलेत। गेल्या काही दिवसांपासून बाजोरिया यांच्या कार्यपद्धती विरोधात स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती।
आगामी मालेगाव व धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कंबर कसली असून मालेगावात उपनेते डॉक्टर अद्वै हिरे पाटील यांनी शिवसेना भवनात शिवसंपर्क अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। मालेगाव शहर आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे मिशन 150 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन 100 आहे। गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या पालिकेला सुरुंग लावण्यासाठी भाजप जास्त जागा लढवणार। बीडमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकरांचे चिरंजीव यश दरेकर यांच्या समर्थकांनी मोठे बॅनर लावले। केसरी बैलगाडा शर्यतीनिमित्त हे बॅनर लावण्यात आले। बॅनरवर फडणवीस, प्रसाद लाड, चित्रा वाघ यांचे फोटो, मात्र पंकजा मुंडेंचा फोटो नाही, त्यामुळे जिल्ह्यात बॅनरची चर्चा। वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले। यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत सभागृह सोडले। तसेच धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये जातीयवाद वाढल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला। रत्नागिरीतील जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। एक दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर पाऊस बरसलाय, तर 26 मे पर्यंत किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। किनारी भागात 45 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। अमरावतीच्या झरी तालुक्याला विजेच्या कडकडाटासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं चांगलं झोडपलं। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। रस्ते जलमय झाल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर एका स्थानिक बँकेत जवळपास 1 फूट पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ झाली। हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, तसेच शेतात देखील पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेती मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालघर जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलं। निंबापूर परिसरात चिंचेचे भले मोठे झाड घरावर कोसळले। दुर्घटनेत एकाचा घरातील सदस्य जखमी झालाय, तर घराचं मात्र पूर्णपणे नुकसान झाल्याने कुटुंब आता उघड्यावर आलं। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। या संततधारेमुळे शेतजमिनी आणि रस्त्यांवर पाणी साचलं। हवामानात झालेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो। लातूर जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे शेत शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। छोटे मोठे नाले प्रवाहित झालेत। मांजरा आणि तेरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। नांदेडच्या हिमायतनगर शहरात मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलाय। रस्त्यावर पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील गटारं तुंबल्यानं घाण पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे स्थानिकांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला। खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळालं, तर खंडाळा लोणंद या मार्गावर पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागली, तर शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पुण्यात यंदा मे महिन्यातील पावसाने 12 वर्षातील पावसाचा विक्रम हा मोडीत काढलाय। मे महिन्यातील एकूण पाऊस हा 132.3 मिलीमीटरवर पोहोचला आहे। हा 12 वर्षाच्या तुलनेतील सर्वाधिक पाऊस आहे। यापूर्वी मे 2015 मध्ये शहरात 112.7 मिलीमीटर पाऊस पडला होता। साताऱ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे साताऱ्यातील संगम माहुलीतील छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली। कृष्णा वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समाधी पाण्याखाली गेली, तर काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटातील पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले। कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय। सुरक्षेच्या कारणास्तव कसबा बावडा भागात बॅरिकेड लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आचरा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। या मार्गावरील वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला, त्यामुळे नागरिकांना कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावं लागलं।
कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने न्हाऊन निघालाय. झाडांवर चमकणारे पावसाचे थेंब आणि दाट धुक्यांमुळे ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतोय. निसर्गाच्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आंबा घाटामध्ये गर्दी करतात. नांदेडच्या नायगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली. रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताची शक्यता मात्र निर्माण झाली. मान्सूनपूर्व पावसामुळे रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द येथे 5 झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळले. या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेत. जखमींमध्ये 2 वर्षीय बालकाचा सुद्धा समावेश आहे. जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डेळेवाडी खिंडीत दरड कोसळले. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाल्यानं परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. जेसीबीच्या साहाय्यानं दरड हटवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. रायगड किल्ल्यावरील पायरी मार्ग येत्या 28 आणि 29 मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. धोकादायक दगड काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी एका शिवभक्ताचा दगड कोसळल्यानं मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा प्रशासनाने खबरदारी घेतली, तर या काळात रोपवे सेवा मात्र सुरू राहणार. भिवंडीमधील 21 अति धोकादायक इमारती पालिकेने निष्कासित केल्या आहेत. शहरात एकूण 289 अति धोकादायक इमारती असून आतापर्यंत 21 अति धोकादायक इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत. तर 104 इमारतींचा विद्युत आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये ऑनलाईन मागवलेली इडली खाल्ल्यानं कुटुंबाला विषबाधा झाली. झेप्टोवरून ऑनलाईन मागवलेली इडली शिळी निघाल्याने विषबाधा झाल्या. मनसेचा झेप्टो विरोधात आता आक्रमक पवित्रा मनसेने घेतला. एफडीएकडून कडक कारवाई करण्याची मनसेनं मागणी केली. मुंबईतील शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये 28 मे रोजी 13 तासांचा पाणी ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवीन दाब वाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी 9:45 पासून ते रात्री 10:45 पर्यंत 15% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरमधील जलसंपदाची डोकेदुखी वाढवली आहे. मान्सूनपूर्व पाऊस लवकर सुरू झाल्याने यंदा राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा तब्बल 1.5 TMC जादा पाणी शिल्लक आहे. वाढीव पाण्याचं नियोजन करताना जलसंपदा अधिकाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागते. दहावी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत होणार आहे. तर 10वीची लेखी परीक्षा 24 जून ते 8 जुलै दरम्यान घेतली जाणार आहे. गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 कट्टर माओवादी ठार झाले. महाराष्ट्र छत्तीसगड सीमा भागात माओवादी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात 4 जहाल माओवादी हे ठार झाले. गुजरात राज्यातून मजुरी करून परतत असलेल्या नंदुरबारमधल्या 20 वर्षीय महिलेची प्रवासादरम्यान प्रसूती झाली. सोबत असलेल्या महिलांनी या महिलेची सुखरूप प्रसूती केली. महिलेने मुलीला जन्म दिलाय. सध्या महिलेवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. या इमारतीच्या उद्घाटनासाठी तब्बल 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याच्या स्थापनेचा 65वा वर्धापन दिन साजरा करत रायगड किल्ल्यावर यात्रेची सांगता झाली. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनील तटकरे यांनी अभिवादन केलं.